फूले आंबेडकर पक्ष संगठना संयुक्त समिति द्वारा जयंत टॉकीज परिसर में स्थित बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागड़े चौक में एक भव्य धरना आंदोलन किया गया, जिसमें बड़ी संख्या में बौद्ध बांधव शामिल हुए। यह आंदोलन किस संदर्भ में किया गया, आइए सुनते हैं स्वयं आंदोलनकारियों की जुबानी। बौद्ध गया महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन के समर्थन में यह आंदोलन बुद्ध फुले आंबेडकरी विविध पक्ष संगठना की ओर से यह आंदोलन किया गया। फुले आंबेडकरी पक्ष संगठना संयुक्त समिति जिला चंद्रपुर की ओर से किया गया। आंदोलन दौरान आंदोलन की रूपरेखा बयां करते हुए प्रमुख मांगे रखी गई। तो आइए सुनते हैं इस आंदोलन के दौरान आंदोलनकर्ताओं ने विस्तार पूर्वक और क्या जानकारी दी। आज बोध गया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ आम्ही इथे एक दिवसीय धरणा चंद्रपूर येथे मेहता साहेबांच्या पुतळ्याजवळ आयोजित केलेला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ज्या प्रमुख आंबेडकरी आणि बौद्ध संघटना आहेत, राजकीय पक्ष आहेत, याच्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही निमंत्रित केलं आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत। आमची अशी मागणी आहे की बीटी ऍक्ट जो 1949 आहे तो त्वरित रद्द करा आणि इथलं जे व्यवस्थापन आहे महाबोधी महाविहाराचं ते व्यवस्थापन आपण बौद्धांच्या समितीकडे द्या। कारण कोणत्याही धर्मामध्ये जे विहार मस्जिद असेल किंवा मंदिर असतील किंवा गुरुद्वारा असेल किंवा चर्च असेल तर त्या ठिकाणी त्या धर्माचे जे प्रतिनिधी असतात ते त्या समितीमध्ये असतात प्रबंधनामध्ये। फक्त अपवाद हा एकमेव आहे की बिहारचं जे महाबोधी महाविहार आहे जिथे तथागत गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्त झालं ते जगविख्यात आहे। युनेस्कोने त्याला राष्ट्रीय धरोहर म्हणून मान्यता दिलेली आहे। या महाबोधी महाविहाराला युनेस्कोने राष्ट्रीय धरोहर म्हणून मान्यता दिलेली आहे आणि यावर जो कब्जा आहे तो बौद्धाचा नसून तो कब्जा इथल्या ब्राह्मणांचा आहे, हिंदूंच्या नावाखाली ब्राह्मणांचा आहे। 4 हिंदू आणि एक 5वा अध्यक्ष तोही हिंदू आणि 4 बौद्ध अशा प्रकारची ती कमिटी आहे। हा भारताचं संविधान जे आहे कायदा त्याचा कलम 26चा म्हणजे धार्मिक व्यवस्थापनाचा जो कायदा आहे, प्रबंधाचा कायदा आहे, त्याचं सरासर उल्लंघन आहे। त्याप्रमाणे भारतीय संविधान अंमलात आल्यापासून जुने जे कायदे आहेत जे मौलिक अधिकाराचं उल्लंघन करतात त्या कायद्याचं उल्लंघन करणारा हे बीटी ऍक्ट आहे। तेव्हा हे निरस्त झालं पाहिजे आणि महाबोधी महाविहार हे पूर्णतः त्यामध्ये बौद्ध सभासद असले पाहिजे ही मागणी आहे आणि यानंतर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनामध्ये सहभागी होणार आहोत। यानंतर मोर्चा काढायचा असेल, मोर्चा आणि इतर बाबी ज्या आहेत त्या करून या आंदोलनाला बिहारमध्ये सुरू आहे। नंतर लोकांचा त्यांना आमचा पाठिंबा जिल्ह्यातून पूर्ण पाठिंबा आहे। धरण्यामध्ये भंते धम्मघोष मेहता, त्याचप्रमाणे दिलीपजी वावरे, माननीय तेलंगुरजी, माननीय देशू खोब्रागडे, प्रतीक डोरलीकर आणि अनेक मान्यवर या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले आहेत आणि यापुढे आम्ही सर्वानुमते एक निर्णय घेऊन आंदोलन पुढे नेतो। धन्यवाद। आज महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भाने चंद्रपूर येथील बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौक येथे विविध राजकीय आंबेडकरी चळवळीतील पक्ष, धार्मिक संघटना, बौद्ध विहाराचे समितीचे सदस्य, त्याचबरोबर विविध वार्डातील अजून तालुक्यातील महिला मंडळांचे सदस्य, बचत गटाचे सदस्य इथे उपस्थित होऊन बौद्ध गया महाबोधी विहार मुक्त आंदोलनासाठी आपण एक पहिला टप्पा म्हणून इथे सुरू केला। यापुढेही चंद्रपूरची बौद्ध अनुयायी अजून आंबेडकरी जनता हे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनामध्ये जे आपले जे बौद्धांचं एक हक्काचं स्थान आहे मुक्त व्हावं यासाठी विविध टप्प्याने आंदोलन करणार आहे आणि या टप्प्याचं आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्वांचा आभार व्यक्त करतो ना सर्वांनी असंच पुढेही सहकार्य करावं अशी विनंती करतो। CTV के लिए प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।